पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघून राहिली आणि त्या संदर्भात जे अपडेट सुद्धा आलेला आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं-मुलींना फॉर्म भरता येते आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर। आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 12,000 ते 29,000 पर्यंत आपल्याला यामध्ये पगार भेटते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर जीडीएस वर एक नवीन व्हिडिओ बनवा, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा एक नवीन व्हिडिओ बनवा, असे भरपूर विद्यार्थ्यांचे डिमांड होते। आणि त्या डिमांडवर जे विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ या ठिकाणी आणलेला आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला। आणि तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे हे सुद्धा या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती पर्सेंटेज आहे। तर जीडीएस ची नवीन भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला हा शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे 2025 ला जे वॅकन्सी आली होती ते जानेवारी महिन्यामध्ये आली होती आणि त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो फक्त 21,000 जागांसाठी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती आणि त्याचे जे विद्यार्थी मित्रांनो 6 लिस्ट ऑलरेडी लागलेले आहे। जे 2025 ची जी भरती आहे, 2025 चे जे 21,000 जागांसाठी भरती निघाली होती, तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 6 लिस्ट या ठिकाणी लागलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि 6 लिस्ट या ठिकाणी जे पब्लिश या ठिकाणी झालेला आहे, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकमध्ये 1 लिस्ट नाही लागत, 2 लिस्ट नाही लागत, 3 नाही लागत, तब्बल 6 लिस्टच्या वरती या ठिकाणी लिस्ट लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर यावर्षी वर्षातून 2 वेळा वॅकन्सी निघत होत्या, पण काही कारणाने जे विद्यार्थी मित्रांनो IT 2.0 सॉफ्टवेअरचं अपडेटिंगचं काम यावर्षी आलं, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो जे दुसरी जी भरती आहे ते जून महिन्यामध्ये येणं शक्यता या ठिकाणी झाली नाही, एक लक्षात ठेवा। आणि भरपूर काही लेट या ठिकाणी झालेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांनी आतुरतेने या भरतीची या ठिकाणी वाट पाहिलेली आहे। आणि माझ्या सुद्धा व्हिडिओच्या भरपूर विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते की सर व्हिडिओ कधी बनवणार आहे, जीडीएसचा अपडेट सुद्धा आलेला आहे। तर मी सर्व विद्यार्थ्यांची या ठिकाणी मनापासून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो। तुम्ही एवढा काही या ठिकाणी आपल्याला विश्वास तुम्ही या ठिकाणी दाखवत आहे, एवढं काही तुम्ही आपल्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट तुम्ही आपल्याला करत आहे, एवढं काही तुम्ही वाट या ठिकाणी पाहता आपल्यासाठी। तर तुमच्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हात जोडून या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि असे जे विद्यार्थी मित्रांनो सपोर्ट यापुढे सुद्धा तुम्ही राहू दे, ही जे विद्यार्थी मित्रांनो एक आशा या ठिकाणी ठेवतो, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती जे विद्यार्थी मित्रांनो निघत आहे आणि त्या संदर्भात अपडेट आलेला आहे। तर ते अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवून देतो आणि त्याचा काय मतलब आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे की हे पत्रक या ठिकाणी आले आहे, तर ह्या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे हे तुम्हाला एक या ठिकाणी लागणारा अंदाज एक तुम्हाला येणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी हे पत्रक बघू शकता तुम्ही या ठिकाणी। तर इंग्रजीमध्ये हे पत्रक आहे, ज्यामध्ये डाक भवन संसद मार्ग झालं नवी दिल्लीतून हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। ऑल चीफ पोस्ट मास्टर जनरल, त्याचबरोबर सब्जेक्ट तुम्ही बघू शकता, कोर्स ऑफ ॲक्शन फॉर फील्ड युनिट इन व्ह्यू ऑफ रिवाइज शेड्यूल ऑफ एंगेजिंग ऑथॉरिटी, डिस्क्रिप्शनरी ऑथॉरिटी अँड अपिलेट ऑथॉरिटी SEDA फॉर ग्रामीण डाकसेवक, ठीक आहे। तर हे काही तुम्ही या ठिकाणी इंग्रजीमध्ये जे पत्रक या ठिकाणी आलं आहे, तर ह्या पत्रकाचं काय म्हणणं आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी इंग्रजीमध्ये न वाचता मराठीमध्ये तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमच्या एक लक्षात राहणार आहे। कारण की इंग्रजीमध्ये जर तुम्हाला सांगितलं तर एवढं काही या ठिकाणी लक्षात राहणार नाही। तर पहा हे जे या ठिकाणी पत्रक आलेलं आहे पोस्ट विभाग जीडीएस विभागाच्या मार्फत आल्या डाक भवन संसद मार्ग, डाक भवन संसद मार्ग नवी दिल्ली इथून हे पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर या ठिकाणी जे विषय जो आहे या ठिकाणी तर तो आहे ग्रामीण डाकसेवकांसाठी गुंतवणूक प्राधिकरण, शिस्तपालन प्राधिकरण आणि अपील प्राधिकरण SEDच्या सुधारित वेळापत्रकानुसार फील्ड युनिट्ससाठी कृतीचा मार्ग। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे तर डाकसेवकांच्या जीडीएस सर्व श्रेणींसाठी
संलग्न प्राधिकरण, शिस्तपालन प्राधिकरण आणि अपील प्राधिकरण SCDA चे सुधारित वेळापत्रक सामायिक केले गेले होते। याच्या अगोदर मी तुम्हाला पत्रक दाखवलं होतं, ते डिसेंबर महिन्यापर्यंत ते पत्रक होतं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आणखीन काय म्हटलं आहे की दुसऱ्या GDS आचार आणि सहभाग नियम 2020 च्या नियम 31 अंतर्गत GDS साठी SEDG च्या सुधारणेनंतर जानेवारी 2026 च्या आगामी GDS ऑनलाईन सहभाग वेळापत्रकानुसार फील्ड युनिट्समध्ये खालील कृती करणे आवश्यक आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी काय म्हटलं आहे, GDS आचार आणि सहभाग नियम 2020 च्या नियम 31 अंतर्गत GDS साठी SED च्या सुधारणेनंतर जानेवारी 2026 च्या आगामी GDS ऑनलाईन सहभाग वेळापत्रकानुसार फील्ड युनिट्समध्ये खालील कृत्य करणे आवश्यक आहे, ठीक आहे। तर बघू शकता जानेवारी 2026 च्या आगामी GDS ऑनलाईन सहभागासाठी वेळापत्रकासाठी फील्ड युनिटमध्ये खालील कृती करणे आवश्यक आहे या ठिकाणी दिलेलं आहे, साफ या ठिकाणी दिलेलं आहे। त्यानंतर खाली काय आहे, ABPM डाक सेवकाच्या वैयक्तिक फायली PF ज्यामध्ये सर्व रेकॉर्ड, विविध पडताळणी अहवाल इत्यादींचा समावेश आहे, जे आतापर्यंत उपविभागीय कार्यालयात ठेवले जात आहेत आणि ज्यामध्ये GDS च्या कामाची संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्या विभागीय कार्यालयात हस्तांतरित करणे आवश्यक आहे। PF हस्तांतरित करण्याची ही प्रक्रिया 20 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ही जी प्रक्रिया आहे 20 डिसेंबर 2025 पर्यंत केली जाणार आहे, कोणती PF हस्तांतरण करण्याची ही प्रक्रिया, ठीक आहे। त्यानंतर तिसरं यामध्ये काय म्हटलं आहे की नियुक्ती प्राधिकरणात बदल झाल्यानंतर राखीव प्रवर्गाचे प्रतिनिधित्व विभागीय पातळीवर GDS च्या सर्व श्रेणीसाठी असेल, त्यानुसार संपूर्ण विभागात विविध श्रेणीसाठी म्हणजेच SC ST OBC EWS आणि PWBD निर्धारित आरक्षण नियमाचे पालन केले जाऊ शकते। ही प्रक्रिया 16 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण केली जाऊ शकते, जेणेकरून रिक्त जागा भरण्याचे काम योग्य वेळेत सुरू करता येणार आहे। आणि त्याचबरोबर 3 काय आहे, वेळेत कोणताही बदल होणार नाही कारण हे संचालनालय योजना आखत आहे। तर या ठिकाणी साफ या ठिकाणी दिला आहे, जे GDS च्या ज्या सर्व श्रेणीसाठी ज्या रिक्त जागा राहते म्हणजे SC ST OBC EWS आणि PWD निर्धारित आरक्षण नियमांचे पालन केले जाऊ शकते। ही प्रक्रिया 26 डिसेंबर 2025 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण या ठिकाणी केली जाऊ शकते। तर ही जी प्रक्रिया आहे 26 डिसेंबर 2025 पर्यंत या ठिकाणी पूर्ण केली जाऊ शकते, ह्या पत्रकामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो नवीन जी भरती आहे आता हे कधी निघणार आहे, ही काही प्रक्रिया आहे हे 26 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी केली जाणार आहे। आणि त्यानंतर जे नवीन जी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे तर ते निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो जानेवारी 2026 मध्ये नवीन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघणार आहे। जवळपास 6 ते 7 जानेवारी 2026 पर्यंत ही भरती या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे। व्यक्त 5 जानेवारीला सुद्धा निघू शकते, 6 जानेवारीला सुद्धा निघू शकते किंवा 7 जानेवारी 2026 ला सुद्धा पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटू शकते। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो संयम या ठिकाणी ठेवायचा आहे, नवीन भरती GDS ची निघत आहे आणि यावर्षी जी भरती निघणार आहे तर ते जास्त जागांसाठी निघणार आहे, कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो जागा भरपूर रिक्त आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवक मध्ये। जवळपास जर पाहिलं तर 2000 ह्या वर्षी जे विद्यार्थी मित्रांनो 40,000 जागा या ठिकाणी भरल्या गेल्या असत्या, 2 भरत्या काढल्या असत्या। तर जानेवारी मध्ये जे एक भरती झाली 2025 मध्ये, त्यावेळेस फक्त 21,000 जागांसाठी ते भरती काढली होती, ठीक आहे। आणि त्या ज्या विद्यार्थी मित्रांनो दुसरी भरती त्या ठिकाणी काढली नाही तर त्या 20,000 जागा ज्या खाली राहिलेल्या आहे एका वर्षातल्या आणि त्या 20,000 धरा आणि या वर्षातला तुम्ही धरून चला 15-20,000 जागा, म्हणजे धरून चला तुम्ही या ठिकाणी या वर्षी ज्या जागा निघणार आहे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकच्या जवळपास 35-36 हजाराच्या आसपास या ठिकाणी ही पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। मोठ्या जागा यावर्षी असणार आहे आणि GDS ची भरती निघाल्यावर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फॉर्म सुद्धा योग्य ठिकाणी भरायचा आहे आणि बरोबर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, हे काही आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे। तुम्ही जाता सायबर कॅफेमध्ये, तो सायबर कॅफेवाला फक्त काय करते फॉर्म भरून देते, आपल्या जर कॅटेगरीच्या जागा असेल OBC च्या म्हणा, SC च्या म्हणा, ओपनच्या म्हणा, PWD च्या म्हणा, ST च्या म्हणा, आपल्या फक्त तो 5 जागा त्या ठिकाणी 5 ठिकाणी तो प्रेफरन्स देऊन देते आणि त्यानंतर ओपनच्या जागेला सुद्धा प्रेफरन्स देत नाही, बाकीच्या जागेला तो प्रेफरन्स देत नाही। त्याचा फॉर्म भरण्याचं काम झालं, त्याचे पैसे त्या ठिकाणी त्यांनी छापले, बस त्याचं तेवढं काम राहते। तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो स्वतः या
ठिकाणी फॉर्म भरा आणि सर्व प्रिफरन्स आपल्याला टाकायचे आहे। हे सुद्धा मी ज्यावेळेस वॅकन्सी निघणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला गायडन्स या ठिकाणी करणार आहे। आणि आपल्या हातातून जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी दरवर्षी लागते, यावर्षी सुद्धा भरपूर विद्यार्थी लागले, म्हणजे 20 पेक्षा जास्त विद्यार्थी आपल्या जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या गायडन्समुळे या ठिकाणी लागले। काही काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊन सुद्धा त्यांनी जॉईनिंग केलं नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी वाट पाहिजे आहे, नवीन जी भरती हे निघत आहे आणि जीडीएसचे जे विद्यार्थी मित्रांनो एक लिस्ट नाही लागत, 6 लागते, 7 लागते, 8 लागते, तर जास्त जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची लिस्ट लागते, तर नक्की आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। वेळोवेळी मार्गदर्शन मी तुम्हाला करणार आहे। चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आजच्या साठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय